Hello dear friends, welcome back to my YouTube channel. Today we are going to learn about DNA fingerprinting. पहा प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट काय आहे त्याचा आपण स्टडी केला. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. पहा DNA फिंगरप्रिंटिंग. तर चला आता सुरू करूया. DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय तर पहा DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे आता लोक जे असतात अशा मर्डर केसेस वगैरे याच्यामध्ये काय करतात लोक म्हणजे जे असतात ते DNA कसे मॅच करतात पहा. तर DNA फिंगर म्हणजे आपली ही जी बोटं असतात याची जी साईज आहे पहा या फिंगरची साईज मॅच करणे म्हणजे काय DNA फिंगरप्रिंटिंग नव्हे पहा. म्हणजे आपली ही जी बोटं असतात आपली आणि ज्याच्याबरोबर आपल्याला ते मॅच करायचं आहे जे पाहायचं आहे त्याची ही जी फिंगर्स आहे याची साईज मॅच करणे म्हणजे DNA फिंगरप्रिंटिंग नव्हे. तर DNA फिंगरप्रिंटिंग हा डिफरंट असा कॉन्सेप्ट आहे पहा. ते आता आपण पाहणार आहोत पहा. त्यामध्ये आता आपल्या DNA जो आहे आपण ह्यूमनचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर ह्यूमन मध्ये जे DNA असतात त्या प्रत्येकाच्या DNA मध्ये काय असतात जीन असतात आणि मग हे जीन्स यामध्ये फंक्शन्स आणि प्रोटीन यासाठी ते काय करत असतात इनकोड करत असतात पहा. मग आपला हा जो DNA आहे आपला ह्यूमनचा DNA जर आपण पाहिला तर आपला ह्यूमन DNA हा म्हणजे न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो पहा. DNA हा न्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे पहा. मग न्यूक्लियोटाइड मध्ये कोणकोणते कंपोनंट आहे आपण पाहिजे. न्यूक्लियोटाइड मध्ये 3 कंपोनंट असतात. त्यामध्ये DNA म्हणजे डीऑक्सिरायबोज शुगर आहे, नंतर फॉस्फरिक ऍसिड आहे आणि नायट्रोजन बेसेस असतात पहा. 4 प्रकारचे नायट्रोजन बेसेस असतात. ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन आणि युरेसिल. DNA मध्ये थायमिन आहे आणि RNA मध्ये थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरेसिल असे हे 5 नायट्रोजन बेसेस असतात पहा. तर अशा प्रकारे आपला जो ह्यूमन DNA आहे हा न्यूक्लियोटाइड पासून बनलेला आहे. त्यामध्ये न्यूक्लियोटाइड कोणकोणते आहे ते पाहिलं आपण. मग अशा प्रकारे 1000 ऑफ न्यूक्लियोटाइड हे एकमेकाबरोबर काय होतात कनेक्ट होतात आणि त्यापासून काय होतं न्यूक्लियोटाइड काय होतो बनला जातो पहा. आता आपण मागच्या प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट पाहिला त्याविषयी आपण स्टडी केला. हा जो ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट आहे त्यामध्ये आपण पाहिलं अनेक जीन्स असतात, मल्टिपल जीन्स असतात आणि मग ते कशा प्रकारे काम करत असतात पहा. ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट जे असतात अनेक कंट्री एकत्र येऊन त्यांनी काय केला हा ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट तयार केला पहा. आणि मग हे जे जीन असतात आपल्या DNA मध्ये आणि ते जीन कशा प्रकारे काम करतात ते आपण पाहिलं. मग त्यामध्ये ह्यूमन जो DNA आहे त्याच्यामध्ये 99.9% पहा 99.9% हा जो DNA आहे हा 90.9% एवढे हे जे DNA असतात ते कसे असतात हा सेम असतो पहा. हा DNA एवढा 99.9% एवढे DNA सेम असतात. प्रत्येक कोणती पण आपण एक स्पीसीज जर घेतली त्या स्पीसीज मध्ये जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण स्टडी केला तर त्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जो DNA आहे तो 99.9% हा सेम आहे. फक्त 0.1% हा काय असतो फक्त हा डिफरंट असतो पहा. लक्षात ठेवा. कोणत्या पण आता जो मी व्हिडिओ घेत आहे त्याच्याबरोबर जे तुम्ही जे मुलं पाहणार आहेत त्यांचा DNA आणि माझा DNA हा 99.9% हा कसा असतो सेम असतो पहा. आणि हा जो सेम आहे DNA हा 99.9% हे सायंटिफिकली प्रूव्ह केलेला आहे पहा. तर अशा प्रकारे आपण इंट्रोडक्शन पाहिलं DNA फिंगरप्रिंटिंग. आता आपण थिअरी पाहणार आहोत. त्यांनी काय सांगितले DNA फिंगरप्रिंटिंग पहा. जीन्स प्रेझेंट ऑन क्रोमोझोम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर डिटरमाइनिंग कॅरेक्टर ऑफ द ऑर्गॅनिझम ॲज वेल ॲज फॉर इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर. Genes present on chromosomes are responsible for determining character of the organism as well as for inheritance of character. आता हे जे जीन्स कुठे असतात आता आपल्या म्हणजे DNA मध्ये काय असतात जीन्स असतात पहा. आणि हे जीन्स कुठे प्रेझेंट असतात क्रोमोझोम्स वरती प्रेझेंट असतात पहा. आणि मग हे जे जीन्स असतात हे क्रोमोझोम वरती प्रेझेंट असतात. मग हे जे जीन्स असतात ते फिनोटाइपिक आणि जिनोटिपिक कॅरेक्टर काय करतात आपल्याला त्याच्यावरून आपल्याला कळतं पहा. हे जीन्स
फिनोटिपिक कॅरेक्टर आणि जिनोटिपिक कॅरेक्टर ते आपल्याला त्याच्यामुळे त्या जीन्समुळे आपल्याला कळतं पहा. आणि जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतात ते फिनोटायपिक कॅरेक्टर आहे आणि जे एक्सप्रेस होत नाही ते जिनोटिपिक कॅरेक्टर आहे पहा. ते एक्सप्रेस होत नाही. आता फॉर एक्झाम्पल आता आपण फिनोटिपिकचे एक्झाम्पल जर आपण घेतले ते जे एक्सप्रेस होतात ते फॉर एक्झाम्पल आपल्या डोळ्याचा माझ्या डोळ्याचा कलर कसा आहे ब्लॅक आहे. मग यामध्ये काय झालं ब्लॅक जो जीन आहे तो काय झाला एक्सप्रेस झाला आणि त्यामुळे हे जे कॅरेक्टर आहे म्हणजे माझे डोळे कसे झाले हे ब्लॅक झाले पहा. ब्ल्यू कलर आहे आणि मग त्यामध्ये ब्लॅक कलर आहे पहा सॉरी त्यामध्ये यामध्ये ब्लॅक जीन एक्सप्रेस झाला. मग हे कोणतं कॅरेक्टर आहे त्यामध्ये फिनोटिपिक कॅरेक्टर आहे. डोळ्याचा कलर काय आहे ब्लॅक आहे. जिनोटिपिक कॅरेक्टर म्हणजे जे कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही त्याला काय म्हणायचं जिनोटिपिक कॅरेक्टर. आणि ते आपल्या जे एक्सप्रेस होत नाही ते आपले काय राहतात आपल्या बॉडीमध्ये तसेच राहतात पहा. आणि मग हे जे जीन्स असतात ते डिसाइड करतात पहा कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस होईल आणि कोणतं कॅरेक्टर हे नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर होईल हे डिसाइड करण्याचं काम हे जीन्स करतात पहा. म्हणजे कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस करायचं आणि कोणतं कॅरेक्टर पुढच्या पिढीला काय करायचं ट्रान्सफर करायचं हे ठरवण्याचं काम हे जीन्स करतात. आणि मग याला काय म्हणायचं जेनेटिक इनहेरिटन्स किंवा ट्रान्सफर ऑफ जीन असं म्हणायचं किंवा ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फॉर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. आता पुढे त्याने काय सांगितले ड्यू टू द रिकॉम्बिनेशन ऑफ पॅटर्नल अँड मॅटर्नल जीन्स वी डिफर फ्रॉम आवर पेरेंट्स. ड्यू टू द combination of paternal and maternal genes we differ from our parents. आता ड्यू टू द कॉम्बिनेशन ऑफ पॅटर्नल अँड मॅटर्नल जीन. पॅटर्नल म्हणजे फादर आणि मॅटर्नल म्हणजे काय मदर. या सेक्शुअल रिप्रोडक्शन झाल्यानंतर यांच्यापासून काय होते म्हणजे मेल गॅमेट्स म्हणजे स्पर्म आहे आणि फिमेल गॅमेट्स म्हणजे काय ओम आहे. यांचं जर फ्युजन झाल्यानंतर त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस झाल्यानंतर त्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दॅट इज अ फ्युजन ऑफ मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट टू फॉर्म ए झायगोट. आणि हे दोन्ही पण गॅमेट कसे असतात हॅप्लॉइड असतात आणि त्याच्यापासून जो झायगोट तयार होतो तो झायगोट कसा तयार होतो डिप्लॉइड झायगोट तयार होतो पहा. मग त्यामध्ये मात्या म्हणजे फादरकडून आलेले 23 क्रोमोझोम मदरकडून आलेले 23 क्रोमोझोम असे प्रकारे 46 क्रोमोझोम्स तयार होतात पहा. आणि मग हे जे जेनेटिक कॅरेक्टर आहे हे त्याच्यामध्ये काय होतात वडिलांचे पण आणि आईचे पण हे जे दोन्ही जे कॅरेक्टर काय होतात एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि मग त्यापासून नवीन कॅरेक्टर बनतात पहा. आणि मग त्यापासून याला म्हणायचं ड्यू टू द रिकॉम्बिनेशन. ड्यू टू द रिकॉम्बिनेशन म्हणजे सगळेच जे आपले जे आपण जे तयार होतो ते आपले सगळेच माता म्हणजे आई वडिलांसारखे दिसत नाही. थोडाफार काय असतो आपल्यामध्ये डिफरन्स असतो त्याला दॅट इज कॉल्ड ॲज द ड्यू टू द रिकॉम्बिनेशन. तपातीने काय सांगितले पुढं डिफरन्सेस ऑल्सो अरायझेस ड्यू टू द infrequent mutation that occurs during gamete formation that is a cell division. डिफरन्स ऑल्सो अराइज ड्यू टू द याच्यामध्ये डिफरन्स असतो पहा म्हणजे जे आई वडिलांकडून जे अपत्य तयार होतात ते आई वडिलांसारखेच तयार होत नाही. त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर काय होतात नवीन तयार होतात ड्यू टू द रिकॉम्बिनेशन. कारण याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर जेनेटिक कॅरेक्टर आई वडिलांचे मिक्स झाल्यानंतर त्यापासून काही नवीन कॅरेक्टर तयार करतात आणि त्यामुळे थोडाफार डिफरन्स असतो पहा. मग दॅट इज अ डिफरन्सेस ऑल्सो अरायझेस ड्यू टू द इनफ्रिक्वेंट म्युटेशन दॅट ऑकर्स ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. ज्या वेळेला गॅमेट फॉर्मेशन आहे पहा दॅट इज अ सेल डिव्हिजनच्या प्रोसेस वेळेला ज्यावेळेस झायगोट फॉर्मेशन आहे पहा त्यामध्ये सेल सायकल या जो पिरियड आहे सेल सायकलचा या सेल सायकल मध्ये काही वेळेला काय घडते म्युटेशन होतं पहा. म्युटेशन म्हणजे काय सडन चेंजेस अचानक होणारे जे बदल असतात त्याला काय म्हणतात म्युटेशन असं म्हणतात पहा. मग त्यावेळेला काही कॅरेक्टर काय होतात नवीन एक्सप्रेस होतात पहा सडनली चेंजेस. म्हणजे यामध्ये जे न्यूक्लियोटाइड असतात सिक्वेन्सेस ते काय होतात चेंज होतात आणि त्यामुळं काही कॅरेक्टर काय होतात नवीन एक्सप्रेस होतात पहा. आणि मग आई वडिलांकडून तसेच कॅरेक्टर म्हणजे त्यामध्ये आई वडिलांमध्ये तसे कॅरेक्टर नसतात परंतु जे अपत्य तयार होतात त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर काय होतात दिसून येतात पहा.
Due to this, all these factors, every individual has its unique genetic makeup and which may be called as fingerprint. त्याने काय सांगितले, ड्यू टू ऑल दिस फॅक्टर एव्हरी इंडिव्हिज्युअल हॅज टू युनिक जेनेटिक मेकअप and it is called as fingerprint. आता प्रत्येक या जे फॅक्टर असतात या फॅक्टर्स मुळे प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल आहे तो इंडिव्हिज्युअल काय करतो, युनिक जे कॅरेक्टर आहे युनिक इंडिव्हिज्युअल शो करतात पहा. मग त्यामध्ये आता 99.9% हे डीएनए सारखाच असतो, परंतु 0.1% हा काय आहे फक्त डीएनए हा डिफरन्स असतो पहा. आणि फॉर एक्झाम्पल आपण जुळे जे आपण ट्विन्स असं म्हणतो त्यामध्ये दोन्ही पण भाऊ असतील किंवा बहीण असतील किंवा एक भाऊ आणि एक बहीण असतील, यांच्यामध्ये जरी आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळे डीएनए सारखे नसतात. त्यामध्ये फक्त 99.9% हे सेम असतात आणि फक्त 0.1% हा डीएनए कसा असतो, हा वेगळा असतो त्याच्यामध्ये सुद्धा. Due to this, all these factor, every individual has its unique individual and that is called as a fingerprint असं म्हणतात पहा. And the technique developed to identify a person with the help of the DNA restriction analysis is known as DNA profiling or DNA fingerprinting. The technique developed to identify a person with the help of the DNA restriction analysis is known as DNA profiling किंवा DNA fingerprinting. आता अशा प्रकारे टेक्निक जे आहे टेक्निक डेव्हलप केलेलं आहे टू आयडेंटिफाय ए पर्सन. आयडेंटिफाय म्हणजे डीएनए फिंगरप्रिंटिंग असं एक टेक्निक आहे की यामध्ये काय केलं जातं, याच्या मदतीने आपण जर दोन इंडिव्हिज्युअल घेतले त्या इंडिव्हिज्युअल मध्ये 0.1% हा डीएनए कसा आहे वेगळा आहे हे सांगितलंय. मग हा जो डीएनए आहे हा म्हणजे डिफरन्स यामध्ये जो डीएनए आहे त्यामध्ये दोन आपण इंडिव्हिज्युअल घेतले त्यामध्ये कोणता डिफरन्स आहे हा काय केला जातो त्यामध्ये समजून घेतला जातो. म्हणजे त्यामध्ये सिक्वेन्स जो डिफरन्स आहे हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स हा समजावून घेतला जातो आणि यालाच काय म्हणतात, डीएनए फिंगरप्रिंटिंग असं म्हणतात पहा. म्हणजे जो 0.1% हा जो डीएनए आहे हा वेगळा आहे आणि हा वेगळा का बरं आहे, त्यामध्ये कोणकोणत्या सिक्वेन्स मध्ये डिफरन्स आहे हे त्यामध्ये समजावून घेतलं जातं पहा. यालाच म्हणायचं डीएनए फिंगरप्रिंटिंग असं म्हणतात पहा. द टेक्निक ऑफ फिंगरप्रिंटिंग वॉज फर्स्ट गिवन बाय ब्रिटिश जेनेटिस्ट डॉक्टर अलेक्स जेफ्री इन 1984. हे जे टेक्निक आहे हे टेक्निक जे पहिल्यांदा सुरुवातीला 1984 मध्ये डॉक्टर अलेक्स जेफ्री यांनी हे टेक्निक काय केलं, शोधून काढलं पहा 1984 मध्ये. DNA fingerprinting technique is based on identification of nucleotide sequence present in this wonder molecule. DNA fingerprinting technique is based on identification of nucleotide sequence present in this wonder molecule. हे जे DNA fingerprinting टेक्निक आहे हे पहा कशावरती आहे, जो डीएनए कशावरती आधारित आहे पहा. त्यांनी सांगितलंय हे जे डीएनए मॉलिक्यूल आहे त्याला काय म्हणायचं, वंडर मॉलिक्यूल असं म्हणतात पहा. मग याला वंडर मॉलिक्यूल म्हणजे जे डीएनए मॉलिक्यूल मध्ये जे सिक्वेन्स असतात हे सिक्वेन्स आपण जो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट जो आपण शिकलो त्यामध्ये हे सिक्वेन्स आपण काय घेतले, समजून घेतले आहे पहा. मग या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं एमच काय होतं, त्यामध्ये या डीएनएचा जो सिक्वेन्स आहे हा स्टडी करणे, त्यामध्ये कोणकोणते जीन्स आहे ते आयडेंटिफाय करणे, हे या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं काय होतं, एम होतं पहा. मग ते आपण शिकलो त्यामध्ये कोणकोणते सिक्वेन्सेस असतात, कोणकोणते जीन्स असतात ते आपण आयडेंटिफाय केले. आणि मग हा जो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट आहे हा याच्यामध्ये काय आहे, सिक्वेन्स आणि जीन्स सिक्वेन्स त्यामध्ये आपण पाहिले आणि त्यामध्ये जीन्स आपण आयडेंटिफाय केले. हा या ह्युमन जिनोम प्रोजेक्टचा काय होता, एम होता पहा. फक्त 0.1% हा डीएनए कसा आहे, वेगळा आहे आणि हा डिफरन्स शोधण्यासाठी डीएनए फिंगरप्रिंटिंगचा वापर केला जातो पहा. म्हणजे ते न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असतात, एकाचा AUG असेल दुसऱ्याचा CG असेल. हा जे न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे या डीएनएच्या आतमध्ये एखादा पार्ट हा वेगळा असेल, माझ्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये हा जो पार्ट वेगळा आहे त्याच्यामध्ये जे डीएनए सिक्वेन्स असतात ते कसे असतात, वेगळे असतात पहा. आणि मग हा जो डिफरन्स आहे
आहे 0.1% हा जो DNA सांगितला आहे डिफरन्स आहे, हा डिफरन्स शोधण्यासाठी या DNA फिंगरप्रिंटिंगचा काय केला जातो, वापर केला जातो पहा. About 99.9% of the nucleotide sequence in all person is same. सुरुवातीला सांगितले 99% ऑफ द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स प्रत्येक पर्सन मध्ये हा 99.9% हा जो न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स आहे हा सारखाच असतो. ओनली सम शॉर्ट सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. फक्त छोटासा शॉर्ट सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइडचा, हा प्रत्येक पर्सन मध्ये कसा असतो, वेगवेगळा असतो. फक्त ओनली सम शॉर्ट सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड हा वेगवेगळा असतो. इन द पॉप्युलेशन एव्हरी पर्सन शो अनयुजुअल सिक्वेन्सेस ऑफ 20 to 100 बेस पेयर्स which are repeated several time. मग हा जो डिफरन्स आहे, हा जो 0.1% हा DNA हा वेगळा आहे हे सांगितले, कारण 2.2 मीटरचा एवढा लांब आपला DNA आहे आणि त्याच्यामध्ये जो छोटासा जो सिक्वेन्स आहे तो कसा असतो, वेगळाच असतो. परंतु हा छोटासा जो डिफरन्स आहे, हा जो छोटासा सिक्वेन्स आहे हा काय होतो, सिक्वेन्स सारखा DNA मध्ये काय होतो, रिपीट होतो पहा. आणि मग हा 0.1% हा जो DNA वेगळा आहे, हा वेगळा असणारा जो DNA आहे हा किती न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो पहा. त्यांनी सांगितले 20 to 100 बेस पेयर एवढ्या न्यूक्लियोटाइडने तो कसं काय आहे, बनलेला आहे पहा. शॉर्ट सिक्वेन्स, त्या शॉर्ट सिक्वेन्स मध्ये 20 to 100 एवढे बेस पेयर येतात पहा. आणि which are repeated several time, ते पुन्हा काय होतात, रिपीट होतात पहा. and they are termed as variable number of tandem repeats, that is VNTRS. हे लक्षात ठेवा, त्याला काय म्हणायचं, VNTRS, व्हेरिएबल नंबर ऑफ टॅन्डम रिपीट्स असं म्हणायचं. टॅन्डम म्हणजे काय, छोटे छोटे जो शॉर्ट सिक्वेन्स आहे तो पुन्हा या DNA मध्ये काय होतो, पुन्हा येतो पहा. आणि त्याला काय म्हणायचं, व्हेरिएबल नंबर ऑफ टॅन्डम रिपीट्स असं म्हणतात. and the length of this region having VNTRS is different in each individual. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मध्ये जर आपण पाहिलं तर हे जे VNTRS आहे हे कसे असतात, वेगवेगळे असतात पहा. त्यांची जी लेंथ आहे त्या रिजनची ही वेगवेगळी असते पहा. एका पर्सन मध्ये ते 10 न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असेल, दुसऱ्यामध्ये 40 पासून बनलेला असेल, तिसऱ्यामध्ये 60 पासून बनलेला असेल. तेवढा जो शॉर्ट सिक्वेन्स आहे हा काही ऑर्गॅनिझम मध्ये, काही या पर्सन मध्ये हा 10 न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असेल, काही मध्ये 40, काही मध्ये 60 न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो. कारण तो जो बेस पेअर आहे, जे शॉर्ट सिक्वेन्स आहे त्याची क्षमता किती आहे, 20 to 100 बेस पेअर. म्हणजे प्रत्येक पर्सन मध्ये किती असतो, VNTRS हे वेगवेगळे असतात पहा. नंबर जरी सारखा असला, आता एका याच्यामध्ये एका पर्सन मध्ये 10 आहे, दुसऱ्यामध्ये पण 10 आहे, जरी नंबर सारखा असला परंतु त्यांचे जे सिक्वेन्स आहे हे त्याच्यामध्ये सारखे नसतात पहा. द लेंथ ऑफ दिस रिजन हॅव्हिंग VNTRS इज डिफरंट इन ईच इंडिव्हिज्युअल अँड हेन्स इट इज द की फॅक्टर इन DNA प्रोफाइलिंग. आणि स्टेप इन्व्हॉल्व इन DNA फिंगरप्रिंटिंग आर एज फॉलोज. आता हे जे DNA फिंगरप्रिंटिंग जे टेक्निक आहे त्याच्यामध्ये एकूण आपल्याला या जवळजवळ आपल्याला 7 स्टेप शिकायचे आहे. पहिल्या DNA फिंगरप्रिंटिंग मध्ये कोणकोणत्या स्टेप्स इन्व्हॉल्व आहे त्या स्टेपचा आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे पहा. आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे DNA फिंगरप्रिंटिंग आहे हे जो इंट्रोडक्शनचा भाग आहे तो आपण समजून घेतलेला आहे. कारण हे जे आहे ते महत्वाचं आहे, DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय. आणि पुढचा जो व्हिडिओ असेल त्यावेळेला आपल्याला स्टेप्स इन्व्हॉल्व इन DNA फिंगरप्रिंटिंगचा स्टडी करायचा आहे पहा. तर तुम्हाला हा जो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तच आवडला असेल तर तुमचे जे मित्र असतात त्यांना पण शेअर करा. थँक्यू.